उमरेड ता उमरेड जी नागपूर दि 13 फेब्रुवारी 2026। अपर तहसील कार्यालय बेला येथील महसूल सहायकाने सातबारा उतार्यात दुरुस्ती करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी यशस्वी सापळा रचून संबंधित कर्मचाऱ्यास रंगेहात ताब्यात घेतले। तक्रारदार यांनी त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावामध्ये सातबारा उतार्यावर दुरुस्ती करणे तसेच आईचे नाव कमी करण्यासाठी अपर तहसील कार्यालय बेला येथे अर्ज केला होता। या कामासाठी महसूल सहायक विजय भगवानजी षडमाके यांनी तक्रारदाराकडे 4,000 रुपयांची लाचेची मागणी केली। तडजोडीनंतर 3,000 रुपये देण्याचे ठरले। त्यापैकी 2,000 रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित 1,000 रुपये नंतर देण्यास सांगितले होते। लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पडताळणीदरम्यान संबंधित महसूल सहायकाने पूर्वी घेतलेल्या 2,000 रुपयांचा उल्लेख करून उर्वरित 1,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली। 13 फेब्रुवारी 2026 रोजी एसीबी पथकाने बेला येथे सापळा रचला असता सातबारा दुरुस्तीच्या मोबदल्यात महसूल सहायकाने पंचांसमक्ष 1,000 रुपये लाच स्वीकारली। त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी बेला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर व श्री विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक मुयर चौरसिया तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।